नमस्कार मित्रांनो, गणपतीपुळेला गणपती दर्शन करून आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरून फारून आम्ही निघालो आरेवारेसाठी. हा आरेवारेचा एक फेमस रस्ता आहे, जिथे टर्निंगवरनं तुम्हाला आरेवारेचा पूर्ण समुद्रकिनारा दिसतो. आणि हा नजारा बघण्यासाठी भरपूर लोक या जो टर्निंग पॉईंट आहे तिथे येऊन थांबतात. आणि खरोखरच खूप अद्भुत, खूप नैसर्गिकरित्या बनलेला असा हा नजारा आहे, तुम्ही बघा. तर जे कोणी गणपतीपुळेवरून निघत असणार आरेवारेकडे, त्यांनी या स्पॉटला नक्कीच भेट द्या. आम्ही इथे थांबलो, भरपूर फोटोज वगैरे काढली आणि खूप चांगला नजारा होता. इथे स्कुबा डायव्हिंग केली जाते आरेवारे बीचवरून. दरेचे पण खूप फोटोशूट झाली इथे आणि तो आश्चर्यचकित होता की एवढं सारं पाणी कसं काय आलं. स्पॉटवरनं आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी आणि पुढे आम्हाला एक बीच भेटला, दॅट इज धोकणमळे बीच. खूप शांत असा बीच होता. तुम्हाला रस्त्याच्या लगेचच राईट साईडला हा रस्ता भेटेल, जिथे तुम्ही जाताना एक छोटासा रस्ता आहे आणि खूप वर्दळ नसते. एकदम शांत असा समुद्रकिनारा आहे. बघू शकता की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर कोणीच नव्हतं आणि खूप आम्ही तिथे मौजमस्ती केली. धैर्यला पण तिथे खूप मजा आली. धैर्य आम्हाला दाखवत होता की जो नेहमी समुद्रामध्ये जाण्यासाठी घाबरतो, तो आम्हाला बोलवत होता की चला समुद्रावर आपण जाऊया खेळायला म्हणून. तर इथे आम्हाला फोटो काढण्याचा, व्हिडिओ काढण्याचे खूप सारे चान्सेस भेटले. त्याच्यामध्ये आम्ही आमचा एक फॅमिली व्हिडिओ काढला. तुम्ही हा व्हिडिओ ट्राय करू शकता. नंतर आमच्यासोबत आलेल्या 2 लहान मुलींनी समुद्रकिनाऱ्यावर ट्राय केला किल्ला बनवण्याचा. किल्ला काय माहिती त्यांनी कसा बनवला, त्यांना काय बनवायचं होतं मला अजून तरी समजलेलं नाही आहे. त्यांचा किल्ला बनेपर्यंत धैर्याने मी विचार केला की चला आम्ही बॉलसोबत खेळू. असं आमचं खेळणं झालं. आम्ही परत निघालो, तोपर्यंत त्यांचा किल्ला काहीतरी तयार होता आणि सूर्य पण मावळणारच होता. तर जसा जसा सूर्य मावळत होता तसं तसं आमची पण घाई होत होती आमच्या तिसऱ्या ठिकाणावर जाण्याची. ते आहे रत्नागिरी. तर चला भेटूया आता रत्नागिरीला.